हे हाय फ्रेंड्स, कशी दिसते मी? मस्त असा ड्रेस घातला पिंक कलरचा. आता आम्ही चाललोय वैष्णोदेवीला. ॲक्च्युली मम्मी आली आहे घरी आणि खूप टायमापासून ती कुठे अशी बाहेर फिरली नाही आहे बोलते. तर इथे आले तर आणि तिला घरात बसून बसून मग कंटाळा येत होता. तर मी बोलली चल आपण जाऊया, फिरून येऊया. तर वैष्णोदेवीला नेते. मलाडमध्ये वैष्णोदेवीचं मंदिर तुम्हाला पण दाखवतो मी. खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतं. डिनूला पण जरा वेगळं कुठे जाऊन आल्यासारखं वाटतं, कारण त्याला पण भरपूर टाईम झाला कुठे घेऊन नाही गेले. तर चला जाऊया. लोक वैष्णोदेवी मंदिरमध्ये आहे ना डिनू. आणि डिनूचा असं काहीतरी लुक झाला, त्याने तोंड पण धुतलेलं नाहीये झोपेतून उठल्यावरती. मी चालते पुढे. आज चल इथून चल, चपला काढ पहिला इथे. मस्ती नको हा डिनू, कोणतरी ओरडेल असं नाही करायचं. काय लागलं? इथे गर्दी नसते जास्त. चल, इथून एंट्री आहे या साईडून. खूप छान मंदिर आहे. हे ते पाणी असतं थोडस पाय धुवायसाठी, असंच पाय धुवायचे असे थोडेसे. हा, अशी गुफा आहे मस्त. इथून आतमध्ये जायला पण खूप छान वाटतं. सेम वैष्णोदेवी सारखं बनवलं. वैष्णोदेवी मंदिर जे आहे रिअलवालं, सेम तसं बनवलेलं आहे. तसं बनवायचा प्रयत्न केला आणि खूप छान वाटतं. फक्त हे लहान आहे थोडं. हा आली. हे बघ, हे बघ, इथून पण जाऊ शकतो आतमधून. तुला नाही जमलं तू इथून चालत चल. नाही, पहिल्यांदा आणलं तुला मी. अशी छोटीशी गुफा आहे, असं बसून जावं लागतं इथं. मम्मी इथून वरती चढायचं आहे, तुला जमेल ना? ए चल चल चल. आई येते. इथून पण रस्ता आहे, ज्यांना ह्यातून येता येत नाही ते लोक इथून येऊ शकतात. असे मी तुम्हाला नक्की सांगेल लास्टला की हे कुठे आहे नक्की ते मंदिर. खूप छान मंदिर आहे हे. इथून इथून फोटो काढशील. जायचंय ना का? इथून आहे प्रवेशद्वार. या आता, या या इथून या. एडी नाही आहे, एकदम छोटस असं वाकून जावं लागतं इथून. इथे सगळीकडे पाणी असणार हा. त्या पाण्यामध्ये पाय धुवत. डिनू सांभाळून ये. आईला पण बघ. मम्मी वाकून यायचं हा इथून. पूर्ण पाण्यामध्ये असं. डिनू तर मस्तीच करत आहे. आईला बघ, आई येते का? मार उड्या अजून. लागलं याला. मम्मी पाया पड. मम्मी हे जसं तिकडे नाकोडा भैरवनाथ आहे ना, तिथे पण आहे ना भैरवनाथचं मंदिर. भैरवनाथ वरती आहेत ना. मला थोडं थोडं बघितलेलं वाटतंय. आलेलो रे आपण लोक ह्याच्यासाठी. आतू वगैरे सगळे इंदोरला. हा मग ते सांगते, इंदोरला एक आहे आणि हे इकडे आपल्या इथे पण बनवलंय. तुम्ही माझ्या पहिलेचे व्हिडिओज मध्ये बघितलं असेल की इंदोरला पण असंच एक वैष्णोदेवी मंदिर होतं. ते पण असंच बनवलेलं होतं. आणि हे आपले भैरवनाथ महाराज, श्री बाबा भैरवनाथ. देवाला टाळ्यात का ठेवतात? हा, आता काय माहिती आहे, लोकांनी टाळा लावला असेल. काय ना काय प्राणी पक्षी वगैरे जात असतील म्हणून काय हे असं बनवलेलं आहे. छान मस्त पूर्ण दगडानी आणि पुट्टाच्या साह्याने नाही बनवलेलं, हे दगडानीच बनवलेलं आहे. आणि ॲक्च्युली ना आतमध्ये पाणी नको जायला म्हणून वरतून कव्हर पण केलेलं आहे पावसाच्या टायमासाठी. छान मंदिर आहे. हा
आलास? ये इकडे. तुम्ही धर्म करू शकतात हे एवढे पैसे असे किती करायचे तर. पाय पडला चल. आरती झाली वाटतं. आता हे प्रवेशद्वार झाल्याच्या नंतर आपण एक खालच्या साईडला चाललोय. इथे पण बाकी देवांना हे केलेलं आहे. बाकीच्या देवी वगैरे आहेत. बाकीची बहिणी हळू बाबू, आजी चालते हा पुढे. हा काय असली सी हे ऑक्सिजन घ्यायला जमायला पाहिजे ना, म्हणून ते सगळं हे केलंय. ऑक्सिजन नाही आई आणि त्याच्या पुढे अजून 2 आई लोक आहे ना. ऑक्सिजन नाही. जा जा खिडकीवर बस. असं नको करूस, तुला त्रास होईल. दत्तगुरु श्री दत्त. बाबू नाही उचला जमणार, कॅमेरा आहे ना माझ्या हातामध्ये. काय रे आता काहीच नाही माझं अरे ह्याला उचलून घ्यायचं म्हणजे आता लहान नाही राहिला हा. मम्मी या 9 माळीच्या 9 देवी आहेत. 9 देवी आहेत. जास्त करून लोक नवरात्रीला इथे येतात ह्या 9 देवींच्या पूजा करायला. 10 आहेत पण जास्त करून त्यासाठीच येतात. सगळ्या देवींचं नावं लिहिलेलं तिथे. हा बाबू खूप छान मंदिर आहे. मी आता जर एकटे असले असते तर मी जास्त वेळ बसले असते. ते काली देवी आहे. परत जाऊ का मम्मी? चल परत जाऊ. तुझा फोटो काढते उभा राहा. देवीच्या पाया पड बघू. पाया पड, असं नाही करायचं डिनू. थोड्या वेळ शांत बसलोय पण ह्याला काय चेन भेटत नाहीये. नुसता उड्या मारतोय. बाहेर काढू शकतो मी व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर गेटवरती एंट्रन्सला येऊ. तिकडे आल्यावरती वॉचमॅन बोलतो इथे व्हिडिओ नाही बनवू शकत. लिहिलेलं नाही का कुठे, म्हणजे असे जास्त वेळ लावतात ना कोण ना कोण दर्शनासाठी. आता गर्दी नाही म्हणून काय नाही, खूप गर्दी असते तेव्हा कोण ना कोण काय ना काय बोलत असते. टिनू काय झालं? पाठी बसेल का आता? झालं ना? काय झालं तुला? तू बोलवलंस कशाला त्याला मग? हा कशाला बोलवलंस? तू बोलवलं नसतं तर असं झालं नसतं ना. होय मूड ऑफ झाला आमचा. आता चाललोय घरी. जागा मेला विचार थोडा पण झटपट नाही राहिला. लागलं त्याला तोंडावरतूनच गेली ना खाली. विचार थांबला पण नाही. तो कशाला थांबलेल? तो घाबरला असेल कोणतरी ओरडेल म्हणून. आता घरी आलोय. ऍक्च्युली आम्ही तिथूनच जेवायला जाणार होतो. काय आलं?
अहो कुबड्या कशा आपल्या गावची भेटत, शिवलं भेटत कुठे ह्याला मुंडीला. मंडीला. तिकडे आता घरी आलोय आम्ही लोक, बसलोय थोडा वेळ. ऍक्च्युली झालं असं, आम्ही मंदिरातून निघाल्याच्या नंतर आम्ही जाणार होतो जेवायसाठी. मम्मीला असं नॉनव्हेज वगैरे असं काय नसतं, तर म्हणजे व्हेज वगैरे नॉनव्हेज वगैरे ती अशी मंदिरातून आल्यावरती बोलतात खात नाही वगैरे, तर तसं तिचं काय नाही, ती खाते. तर मम्मीला घेऊन जायचं होतं फिश खायसाठी. तर आम्ही लोक जाणार होतो तिथूनच, एक मालवणी कट्टा करून एक हाय तिथे जाणार होतो त्या हॉटेलला. पण डिनूकडून तिकडे एक प्रॉब्लेम झाला. डिनू समोरच्या रस्त्यामध्ये छोटे पप्पीज होते, थोडे म्हणजे 3-4 पप्पीज होते. आणि सगळ्यांना माहिती असेल माझ्या डिनूला कुत्रे खूप आवडतात, छोटे छोटे पिल्लं म्हण मोठी म्हण सगळे त्याला खूप आवडतात. तर त्यांनी त्या पिल्लाला बघितलं, तर त्यांनी त्याला बोलवलं. आणि त्यांनी त्याला बोलवलं, त्या कुत्र्याने याला बघितलं आणि एवढं क्यूट होतं ते पिल्लू. ह्यानी त्याला बोलवलं, ते लगेच येतच होतं पळून, आणि तेवढ्यात त्याच्यावरून रिक्षा गेली. ते बिचारा फक्त 5 मिनिटं पण नाही लागली असतील त्याला मरायला, त्याचा जीव गेला. त्यामुळे डिनूचा पण मूड ऑफ झाला होता. रिक्षाला एवढा फास्ट येत होता, खूप फास्ट येत होता तो. फास्ट आहे, पण डिनू ऍक्च्युली रस्त्यावरती आपण क्रॉसिंगला त्या साईडून ते येणार ना डिनू, मग आपण त्याला बोलवायला पण नाही पाहिजे होतं. तुला मी किती वेळा सांगितलं असं रस्त्यावरती. ऍक्च्युली हे ऍक्सिडेंट 2-3 वेळा असं म्हणजे अशा गोष्टी झाल्या की डिनू त्या साईडला कुत्रा असेल या पिल्लू दिसत असेल तर हा त्याला बोलवण्याचा प्रयत्न करतो. आणि ती पिल्लं पण आहेत ना, लगेच याला अट्रॅक्ट पण होतात, लगेच येतात पण, कशी काय माहिती, पण लगेच येतात. बहुतेक त्यांना प्राण्यांना अशी जाणीव असेल, काय माहिती, कदाचित मला माहित नाही, पण येतात. म्हणून मला ते टेन्शन होतं. हा मी बघितलं होतं का तो येतो, पण मी गाडी बुक करण्यामध्ये व्यस्त झाली ना, ती माझी चुकी झाली. मी बघितलं हा तिकडे समोर कुत्रा, हा त्याला बोलवणार, मी बोलायला विसरली ह्याला की बोलू नको म्हणून. आणि तेवढ्यात ती गाडी त्याच्यावरतून, रिक्षा त्याच्यावरतून गेली. ते बिचारा जागच्या जागी मेलं. त्याला मग उचलून साईडला ठेवलं. आम्ही लोक जेवायला जाणार होतो, तो पण प्लॅन कॅन्सल केला. मम्मीला बोलली आता पहिला घरी जाऊया, काही नको आता. मग आम्ही लोक, मम्मीचा मूड ऑफ झाला होता, मग आम्ही लोक घरी आलो. थोड्या वेळ बसूया आरामशीर, मग जाऊया जेवायला कुठेतरी. आणि आता वैभव पण नाहीये ना, तर मला समजत नाही ते हॉटेल्स वगैरे, मला कळत नाही लवकर मलाडमध्ये. तेच जर घाटकोपरला असते तर मी कुठेतरी मम्मीला घेऊन गेले असते, चेंबूर वगैरे ह्या साईडला. इथे मलाडमध्ये मला लवकर कळत नाही नॉनव्हेज हॉटेल्स कुठे भेटतात. तर बघूया, जाऊया नंतरला थोड्या वेळाने. बसली थोडंसं. आणि आज हॉटेल्स वगैरे, वैभव गावी गेल्या असल्यामुळे हॉटेल्स पण बंद आहेत. तर म्हणजे आमचं हॉटेल बंद आहे, तर त्यामुळे आम्ही आरामशीर थोड्या वेळ बसू शकतो. आज काय काम नाहीये, काय नाहीये, काहीच नाहीये, फक्त बसायचंय, थोड्या वेळाने जेवायला जायचंय, मग जेवण आल्यावर. मग अशी खूप मूड ऑफ होता, आता जरा थोडासा. आणि डिनून काय ते बनवलंय, एवढा मोठा स्टिकरचा पॅटर्न थोडासा घेतला. ओला कशाला गेलं तिकडे, ओल्यात टाकून गेलं होतं वाटतं. आता त्याला ठेव तिकडे, ते सुकेल, काढू नको, आता सुकणार नाही. ते कागदाचा बॉल बनवलाय. दिनू नको काढू ना, मग कचरा करतोस घरात तू. हॉटेलमध्ये जेवायला आलो, फोनला चार्जिंगच नाहीये. आता यांना बोलले चार्जिंग लावायला, त्यांना चार्जिंग लावायला मोबाईल देते आणि मग आम्ही लोक काहीतरी खाऊन घेतो. आणि या लोकांचे दोघांचे हा तर माकडच आहे, दात बघ. तर मी नंतरला बोलते. आता फोन चार्जिंगला लावते, मस्त चार्ज करतो, तोपर्यंत आम्ही जेवण ऑर्डर करून घेतो. हे गोरेगावमध्ये नित्यानंद हॉटेल, तिथे आलो जेवायला. लास्ट टाइम मी आणि वैभव आलो होतो, पुण्याला गेलो होतो. पुण्यापासून येताना आम्ही ते जेवायला बसलो होतो. खूप भूक लागली होती रात्रीच्या टायमाला. डिनू तेव्हा मम्मीच्या घरी होता, तर ते जेवण खूप आवडलं होतं, छान वाटलं होतं. त्या टायमाला पण वैभवने मटन थाळी घेतली होती आणि मी चिकन थाळी घेतली होती. छान होतं जेवण. म्हणून ह्या टायमाला मम्मीला आता आली आहे आणि तिला बाहेर काहीतरी खायचं म्हणत होतं, म्हणून तिला इथे घेऊन आलो आहे. इथे जेवण मला लास्ट टाईम आवडलं होतं म्हणून. तसं तर माहिती आहे मला डिशला जास्त करून गुजराती लोकांचा एरिया असल्यामुळे तिथे जास्त करून व्हेजच हॉटेल्स आहेत, नॉनव्हेज लवकर भेटत नाही कोणत्या साईडला. जिथे मी राहते त्या साईडची मी गोष्ट बोलते. तर आता इथे
नुसतं चिकन खायचं मस्त सुरमई बिरमई आणि मग जायचं घरी. परत तसं तोंड करतोय, मला नाही आवडत असं तोंड केलेलं. दाखवते पण दात दाखवतो, पण कसं तोंड करतोयस तू? ह्याला पण चिकनच खायचं होतं, पण तरी पण मी आता त्याला मनवलंय प्रॉन्स खायला, कारण की डेलीच आम्ही चिकन खात असतो, तर कधीतरी वेगळं काहीतरी. माझा असली आवाज हा आहे, असली आवाज आहे हा माझा, असली आवाज, माझा नॉर्मल आवाज आहे हा, माझा नॉर्मल आवाज आहे. चालेल, माझ्या व्हिडिओमध्ये येऊ नकोस. पागल सारखाच करतो कधी कधी एकदम. नाही मी पागल सारखं नाही करत. माहितीये ना तुझ्यामुळे आज एकाचा जीव गेलाय. हां, जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नको. तरी पण जेवायला आपण आलोय बाहेर, नको करू तसं. तुला पब्लिकशी काय करायचंय? ॲक्च्युली घरामध्ये व्हिडिओ बनवत बसली होती ना इन्स्टाचे, तर त्यामुळे मी म्हणजे मोबाईलला चार्जिंग करायला विसरली. तर माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलं होता. मी इथे हॉटेलमध्ये दिलं आहे त्यांना चार्जिंग करायला. तर मम्मीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिटिंग करते. मम्मीचा मोबाईल आहे छोटा, तर तिच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअरिटी येत नाही, पण ठीकठाक आहे. आता आम्ही लोकांनी जेवायसाठी मम्मीला सुरमई थाळी मागितली आणि मला प्रॉन्स थाळी. आता आम्ही जेवायला बसणार आहे. वैभव नाही आहे, वैभव असता तर चिकनच मागवलं असतं. त्याला कुठेही जावा, काही करा, चिकन नाही तर मटन थाळी, जास्त करून मटन. आणि हा पण चिकनवालाच आहे, पण मम्मीला सुरमई थाळी मागवली, मला प्रॉन्स थाळी मागवली. ह्या लोकांनी मला प्रॉन्स फ्राय दिलं आहे, पण त्या करीच्या आतमध्ये आहे ना प्रॉन्सच नाही दिले. कढीमध्ये जे प्रॉन्स असतात ना ते प्रॉन्सच नाही दिले. ठीक आहे, चला. जेवणाला जास्त नाव ठेवायचं नसतं, जेवण जेवायचं असतं, एन्जॉय है ना. जेवण खाऊ तर बघ, भाकरीसोबत आहे. करीमध्ये एक सुद्धा प्रॉन्स नाही आहे. मी त्यांना सांगितलं आता की याच्यामध्ये एक सुद्धा प्रॉन्स नाही आहे. तेव्हा ते मला बोलले तुम्हाला आता मी अजून थोडेसे प्रॉन्स फ्राय करून देतो, म्हणजे त्याच्यामध्ये ना. मम्मीची पण थाळी जी आहे त्याच्यामध्ये फक्त सुरमई फ्राय आली आहे. करीमध्ये सुरमई वगैरे या कोणती दुसरी फिश नाही आहे. माहीत नव्हतं की फिशमध्ये असा पण झोल असतो. फिश थाळीमध्ये असा पण झोल आहे. जेवण खाऊन झालं आहे आमच्या लोकांचं. निघालो आता घरी जायसाठी. गाणं बोलतोय. तसं नाही. मुझे छोड़ देना, मैं रहूंगा अकेले में, मुझे लेके चलो ना लेके चलो ना मेले में. मेले में? कौन से मेले में? वहाँ अकेले पड़ा है तो चुपचाप खुद जाना. बताई तो मेले का झालं जेवण वगैरे सगळं काय झालं. आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला. जॉबवरून आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवायला घेतला होता. दिवस खूप छान गेला, मस्त मजा आली. एकच गोष्ट अशी थोडीशी वाईट झाली. हाँ मलाडी में हॉस्पिटल है ना, कौन सा? गोविंदनगर हॉस्पिटल. होम स्वीट होम. मजा तर आली खूप, फक्त थोडीशी अशी गोष्ट घडली. मम्मी तो होम स्वीट होम का बोलते? घर आपलं चांगलं घर आहे, आपल्याला आवडतं ना, म्हणून होम स्वीट होम. आजसाठी एवढंच. भेटूया आपण नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.